इथे नर मादीपासून काही येतच नाही. इथे 9 महिने 9 दिवसातून काही येतच नाही. डायरेक्ट ब्राह्मणाच्या तोंडातून ब्राह्मण झाला, कशातून तरी क्षत्रिय आला, मांडीतून अजून कोणीतरी आलं, टाचेतून अजून कोणीतरी आलं, आणि ह्या सगळ्या थेरीमध्ये बाई अब्सेंट आहे. ती कुठून आली म्हणून सांगितलं. तो म्हणू आता 4थी पासून तुमच्या पुस्तकात अभ्यासक्रमाचा विषय होणार आहे. कोणी आवाज काढला? कसा काढणार? मध्यमवर्गीय झालो ना कडे आपण कसं काय बोलायचं? आपण कसं काय नियोजन काढायचं? आपण शाळेत भांडायला गेलो आणि मास्तरांनी पोराला नापास केलं तर तुमचा पोरगा म्हणून शिकून घरी येणार आहे. म्हणू कमी होता की काय म्हणून 2 महिन्यापूर्वीच्या 18 तारखेला आपल्या पंतप्रधानाने त्यांच्या 3ऱ्या कारकिर्दीतलं पहिलं भाषण लोकसभेमध्ये केलं आणि त्या भाषणात सांगितलं आजचा दिवस अतिशय शुभ आहे. हे धर्मनिरपेक्षतेची शपथ घेऊन जाणारे लोक आहेत आणि ते काय म्हणाले? आजचा दिवस सगळ्यात शुभ आहे. का शुभ आहे? आज 18 तारीख आहे. का शुभ आहे? 18वी लोकसभा. का शुभ आहे? पुराणांची संख्या 18 आहे. अरे सगळे टीव्हीवर आपण बघत होतो ना. आणि सगळ्यात म्हणजे गीतेत 18 अध्याय आहे. 18वा अध्याय आहे गीतेमध्ये. हे भाषण संपल्यानंतर मी गीता काढली. माझ्याकडे खूप वेगळ्या वेगळ्या भगवद्गीता आहेत आणि मी कॉलेजला असल्यापासून वाचतो. काय 18व्या अध्यायामध्ये? 18व्या अध्यायामध्ये मनूने सांगितलेल्या जाती निर्मितीची मूळ ओरिजिनल आवृत्ती आहे. कारण गीता अगोदर आहे आणि मनू नंतर आहे. त्यांनी पण असं सांगितलं की ब्राह्मण हा परमेश्वराच्या तोंडातून आलेला आहे. सगळ्या संपत्तीवर त्याचा अधिकार आहे. तो भूदेव आहे आणि सगळ्या बिगर ब्राह्मणाची सेवा करणं हे स्वाभाविक आहे, म्हणजे नैसर्गिक आहे. आणि शूद्रांनी काय करायचं आहे? उरलेल्या सगळ्या वर्गाची विना आठ, विना लाभ, विना अपेक्षा सेवा करायची. त्याला कर्मयोग म्हणतात, कारण हा सुद्धा नैसर्गिक आहे. शिकवायचा का 18वा अध्याय पोरांना? तो येणार आहे पुढच्या वर्षी 18वा अध्याय. हे सगळे अध्याय, ह्या सगळ्या स्मृती, ह्या सगळ्या धर्मकल्पना एकच काम वर्षानुवर्ष करत आलेले आहे. आम्हीचे तुकडे करत आलेले आहेत आणि मी नावाचा एक दुर्बल माणूस तयार करत आलेला आहे. तो चॅलेंजेस करत नाही व्यवस्थेला. सॉरी मी एकटाच पाणी पितोय कारण मी एकटाच भाषण करतो. हा जो मी आहे हा इतका दुर्बल, इतका दैववादी, इतका परावलंबी, इतका खचलेला आहे कारण एकाच वेळेला त्याच्या मानेवर असंख्य गोष्टींची शक्ती बसलेली आहे. डोक्यावर धर्माचा दबाव, वेदाचा दबाव, राजाचा दबाव, सरदाराचा दबाव, वर्णव्यवस्थेचा दबाव आणि मी खचून गेलेला आहे. खचलेला माणूस, रोज रोज हरवला गेलेला माणूस कधी राष्ट्र निर्माण करू शकत नाही, कधी राज्यघटनेचा मालक होऊ शकत नाही किंवा राज्यघटना हे त्याचं स्वप्न पण असत नाही. काय करायचं ह्या मीच? कधीतरी तुम्ही ते प्रियांबल वाचताना असं म्हटलं पाहिजे की आम्हीच्या ऐवजी मी का शब्द वापरला गेला नाही, दे का वापरला गेला नाही, इट का वापरला गेला नाही, ही सी का नाही वापरला गेला? Why? There is only and only we. ना जागा करण्यासाठी 100-150-200 वर्षाचा कालखंड गेलेला आहे. हे सगळे इंग्लंडला जाऊन बॅरिस्टर होऊन येणारे लोक, गांधी पासून बाबासाहेबांच्या पर्यंत, हे तिथले स्वतंत्र राष्ट्र बघून यायचे, तिथले पॉवरफुल डेमोक्रेसी बघून यायचे, माणसाला लाभलेली प्रतिष्ठा बघून यायचे.
आणि अशी प्रतिष्ठा इथे का नाही असा प्रश्न विचारायचा. अशाच प्रश्नांचं आंदोलन तयार झालं. अशाच आंदोलनाचा वणवा भडकला. वणवा मुठीत घेऊन लढणाऱ्यांची एक मोठी फौज तयार झाली आणि त्या फौजेने ब्रिटिशांचा झेंडा पाडला आणि आपला तिरंगा तेथे रोवला आणि मीला खलास करून आम्ही जन्माला घातले. म्हणून हे भारताचे आहे. भारताचे काय शब्द आला? हिंदुस्थानचे का नाही? आर्यावरचे का नाही? भारताचे शब्द का आला? कारण तुमची राज्यघटना तयार होऊन लोकांना अर्पण करेपर्यंत इथे भारत नावाचं काहीच नव्हतं. एक शब्द होता. इथे काय होतं भारताऐवजी? इथे कर्नाटक होता, इथे महाराष्ट्र होता, इथे गुजरात होता, इथे बंगाल होता आणि यांचं भारताशी काहीच नातं नव्हतं. आपल्या आपल्या संस्थानाला राष्ट्र म्हणून ते जगत होते. भारत कुठे? आणि हिंदुस्थान हे नाव, हिंदू शब्द कसा तयार झाला हे मी पुन्हा पुन्हा सांगायची आवश्यकता नाही. कारण परवा दुपारी हा शब्द जिथे जन्माला आला त्या सिंधू नदीच्या काठावर पाण्यात पाय ठेवून मी निवांत बसलेलो होतो. तिथे जन्माला आलेला आहे. का जन्माला आला? ज्यांना स म्हणता येत नव्हतं त्यांनी ह वापरलं सिंधूला. आणि हिंदू तरी किती उशिराने आलेला आहे? भारताच्या नंतर आलेला आहे. हे मीचे आम्ही झाले आणि हे नुसते झाले नाही तर ते भारताच्या देशाचे मालक झाले. भारत नावाच्या देशाचे. वी इंडियन्स, आम्ही भारतीय. आता आम्ही कुठल्या प्रांताची ओळख सांगणारे नव्हत. कोण भोगाड आहे, कोण मारवाड आहे, कोण अमुक आहे, तमुक आहे, ते सगळे जाणार आणि प्रत्येकाची एक नॅशनल आयडेंटिटी काय होणार? ग्लोबल आयडेंटिटी काय होणार? वी इंडियन्स, आम्ही भारतीय. अशी ओळख भारतातल्या माणसाला हजारो वर्षे कधीही मिळालेली नव्हती. ती ओळख मिळाली. आम्ही भारताच्या होतात. आम्ही किरकोळ राहिलेलो नव्हतो. आम्ही मी नाही राहिलेलो. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट. कारण तुमचा मी झाला ना तुम्ही मारले जाता. फार भारी आहे. आणि मी हा कटपीस होतो, व्यवस्थेपासून कटपीस होतो. आणि जो कटपीस होतो त्याचा औरंगाबादच्या मेन रोडवर सेल लागतो. तुम्ही बघा, मी पण औरंगाबाद फिरतोय. अनेक दुकानावर बोल आहे, कटपीसचा सेल आहे. आणि काय आहे तो सेल? इतका भारी असतो. चोळी घेतली बांगडी मोफत, बांगडी घेतली कुंकू मोफत, कुंकू घेतलं टिकली मोफत, टिकली तर टिकली, नाहीतरी बाथरूमच्या भिंतीला चिकटली. ही काय अवस्था आहे बीची? हे कटपीसांचा देश होतो. तुकडे, ज्याला भूगोल नाही, ज्याला इतिहास नाही, ज्याला सेल्फ आयडेंटिटी नाही, ज्याला आत्मसन्मान नाही, ज्याला भविष्य नाही, वर्तमान नाही, इतिहास नाही, अशा कटपीसामधून एक महाकाय शक्ती बनले. ते आम्ही बनले. आणि आम्हीने आपल्याला भारत नावाचा देश तयार केला. नुसता भूगोल असल्यामुळे देश होत नाही. देशाला, राष्ट्राला भूगोलाची आवश्यकता असते. पण नुसता भूगोल म्हणजे राष्ट्र आहे का? नाही हो. त्या भूगोलामध्ये राष्ट्राचे स्वप्न पेरण्याचं काम आम्ही करत असतात. त्याला खत पाणी घालतात, बिया पेरतात आणि त्या उगवल्या की राष्ट्राचा डेरेदार वृक्ष आपल्या समोर दिसायला लागतो. भारतातल्या आम्हीने हे घडवलं. आणि हे जे यांचे वाटे पडलेले होते, मोजता येणार नाही एवढे वाटे होते मीचे, ते सगळे संपले या पहिल्या वाक्यातच. आम्ही भारतीय लोक. चला आता आम्हाला धर्माचे म्हणू नका, आम्हाला प्रदेशाचे म्हणू नका, आम्हाला जातीचे म्हणू नका, आम्हाला अजून कोणाचे म्हणू नका. वी द पीपल ऑफ इंडिया. आम्ही भारताचे लोक आहोत. जातीचे नाही, धर्माचे नाही, दैवाचे नाही, देवाचे नाही. आम्ही कुणाचे लोक आहोत? भारताचे लोक आहोत. ही जी ताकद मिळाली त्याच्यातून लोक तयार झाले.
आम्ही भारताचे लोक. आता असा प्रश्न विचारा ना, लोक ऐवजी माणसं का शब्द वापरला नाही? होता ना माणसं, आम्ही भारताची माणसे असं का नाही वापरलं? आम्ही भारतातली गर्दी असं का नाही वापरलं? लोक शब्द का आला? माणूस आणि लोक ह्याच्यामध्ये फरक आहे की नाही? कुणीही माणूस असू शकतो जन्माला आल्यानंतर, पण प्रत्येक जण लोक असतातच असं. माणूस ते लोक एक लांब पल्ल्याचा राजकीय प्रवास असतो, तात्विक प्रवास असतो. लोक ही पॉलिटिकल टर्म आहे. पीपल, लोक हे माणसापेक्षा श्रेष्ठ असतात, कारण लोकांना काही घटना दत्त, समाज दत्त अधिकार प्राप्त झालेले असतात. प्रत्येक माणसाला मतदानाचा अधिकार असेलच असं नाही. तो वेडा असेल, तो देशद्रोही असेल, तो गुन्हेगार असेल, पण लोकातून माणसातून लोकांमध्ये ज्यांचं रूपांतर झालेलं आहे ते सगळे राजकीय मागण्यांचे, हक्कांचे मालक असतात. असं नाही माणूस जन्माला आला की तो लोक असत नाही. असा असतो का? त्या बाईच्या पोटी एक लोक जन्माला आला असं कुणी म्हणतं? बाईच्या पोटी माणूस जन्माला आला असं कुणी म्हणतंय का? अरे उत्तम कांबळेला एक लोक झाला बरं का, तो झालेला असतो बायकोलाच माझ्या, पण आपण पुरुष प्रधान असल्यामुळं जे काय ते नवऱ्याच्या नावावरच खापतं. त्याला मुलगा झाला आणि मग तिला काय झालं? इथे लोक जन्माला येत नाही, माणूस जन्माला येतो, ह्युमन बिंग जन्माला येतो. आणि त्याचा सर्वांगाने विकास होत, सामाजिक, राजकीय, शैक्षणिक विकास होत होत तो लोकांच्या पर्यंत पोहोचलेला असतो. त्यामुळं आम्ही भारतीय लोक नावाची एक महाशक्ती संविधानाने आपल्याला दिलेली आहे. ज्या दिवशी हे 3 शब्द आले त्या दिवशी वर्षानुवर्षे विषमतेच्या चिखलात राहणाऱ्या इथल्या व्यवस्थेला, विषमतेला एक थप्पड बसली आणि उद्यापासून आपली ओळख गण्या महाल असणार नाही, तर आम्ही भारताचा नागरिक असे असेल. ह्या सगळ्या विषमता केल्या कागदोपत्री. ह्या सगळ्या लोकांनी लोकशाही स्वीकारलेली आपल्यासाठी. या भारतीय लोकांनी, या भारतीय लोकांनी स्वातंत्र्य, समता, बंधुता स्वीकारलेली आहे. सामाजिक, आर्थिक न्याय स्वीकारलेला आहे, नैसर्गिक न्याय स्वीकारलेला आहे. आणि आपल्या मनातला देश, आपल्या मनातला समाज, आपल्या मनातले सगळे रस्ते संविधानाच्या माध्यमाने कोरून ठेवलेले आहेत. आता त्याचं काय होतंय? संविधानाने कटपीस खलास केला आणि माणूस जन्माला घातला, लोक जन्माला घातले. त्या लोकांचं काय चाललंय? गेल्या 10 वर्षापासून काय चाललेलं आहे? गर्व से कहो हम भारतीय असं कोणी म्हणत नाही. आता काय म्हणतात? गर्व से कहो हम हिंदू आहे. तो हिंदू आहे म्हणाला म्हणून दुसऱ्याने बोर्ड लिहिला, मी आदिवासी असल्याचा मला अभिमान आहे. त्यांनी तसा बोर्ड लिहिला म्हणून तिसऱ्याने लिहिला, मी मातंग आहे. चौथ्याने जय भीम लिहिलं, कारण त्याला जयभीमचा नीट अर्थ माहिती नाही आहे. तो जातीला जयभीम म्हणायला लागला. तुम्ही कोण आहात? जयभीम वाले. जयभीम वाले जात आहे का? मग कुणीतरी लिहिलं मध्य मराठा, कुणीतरी लिहिलं बघतोस काय गुजराकर. ज्या गोष्टी ह्या सगळ्या डंप केलेल्या होत्या, काढून टाकलेल्या होत्या, त्या गेल्या 10 वर्षामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात पुन्हा उभारून काय लागलेल्या आहे. जीवनाच्या साध्या साध्या वाटांवर वेगळी वेगळी रूपं घेऊन बसलेल्या जाती आपल्याला दिसतात. आपण ते वाचतो पण त्याचा विचार करत नाही. जी माणसाला जात होती ती लोकांनी अन्नाला पण चिकटवली. जैन पोहे, धनगरी थाळी, मर्द मराठा बिर्याणी, लिंगायत भाकरी. आता एकच राहिले महाल वजडी. ते पण कुणीतरी मागे फिरून करेल. कॉम्पिटिशन आहे बाबा. आता त्यांचं हे तर माझे हे, त्यांची एक तलवार तर माझ्या 2 तलवारी.
त्यांची ढाल तर माझ्या 2 ढाली. सामाजिक जीवनातली ही स्पर्धा कुणी लादलेली आहे? का लादलेली आहे? आपल्या लक्षात कधीच येत नाही की बाबासाहेबांची ही जी राज्यघटना आहे ती लिहिण्यापूर्वीपासून इथल्या एका विशिष्ट समूहाला मान्यच नव्हती. आज पण मान्य नाही आहे. हिंदू कोड बिल चर्चेला येण्यापूर्वी पार्लमेंटमध्ये किती आंदोलनं झाली होती आणि ती आंदोलन करणाऱ्यामध्ये सगळ्यात मोठ्या प्रमाणात वरची जात आणि साधू संत होते. खैरमोडेच्या एका चरित्रात लिहिलेलं आहे, कायदा मंत्री असताना हिंदू कोड बिल लिहून झाल्यानंतर बाबासाहेब एकदा आपल्या कार्यालयात बसलेले होते दिल्लीमध्ये आणि त्यावेळेला कुठल्याही मंत्र्याच्या कार्यालयात, पंतप्रधानाच्या कार्यालयात कुणालाही सहज प्रवेश असायचा. आता सारखं नाहीये. कोणत्या पुढाऱ्याच्या मागे ब्लॅक कॅप, काळं मांजर, कुणाच्या पांढरं मांजर, कुणाच्या लाटका, कुणाचा यक्ष सिक्युरिटी, कुणाची वाय, कुणाची चेड. हे सगळे दुर्बल, आत्मविश्वास गमावलेले पुढारी आहे, कारण त्यांना मांजर मागे ठेवल्याशिवाय पुढे जाताच येत नाही. ब्लॅक कॅप ह्याला जगातून मौल्याचा विश्वासच नाहीये. त्याला कुठून धडक होईल आणि हा उडून जाईल याची खात्री नाही त्यांना. बाबासाहेबांच्या कार्यालयावर थेट मोर्चा निघाला होता. तो महिलांचा निघाला होता. हे कथा म्हणून ऐकायचं नाहीये. व्यवस्था काय काय करत असतात आणि त्यातून आपण कुठे निघालेलो. घोषणा चालू झाल्या, आंबेडकरांचा निषेध असो, आंबेडकर हटाओ, हिंदू कोड बिल जलाओ, देश के दुश्मन बाबासाहेब. त्या घोषणा ऐकल्यानंतर बाबासाहेबांनी आपल्या पीएला सांगितलं, अरे तो मोर्चा कुठे येतोय? तो बाहेर गेला. साहेब आपल्याच कार्यालयावर येतोय. काय येतोय? मी ते घोषणा देत आहे. ठीक आहे, त्यांच्या शिष्टमंडळाला बोलव. बायकांचे एक शिष्टमंडळ आलं. घोषणा देतच आत गेलं. बाबासाहेबांनी शांतपणे घोषणा ऐकल्या. झालं घोषणा देत. हो झालं. मुद्दा काय? हिंदू कोड बिल जाळायचं, हिंदू कोड बिल मागे घ्यायचं. बाबासाहेब क्षणभर खिन्न झाले आणि ते म्हणाले, हे बघा माता भगिनीनो, हिंदू कोड बिल मी का लिहिलं? या देशात वर्षानुवर्षे जाळ्या जाणाऱ्या, पिळल्या जाणाऱ्या कोट्यावधी माझ्या माया बहिणींचा उद्धार होण्यासाठी मी एक गंभीर रिस्क घेऊन हिंदू कोड बिल फक्त आणि फक्त तुमच्यासाठी लिहिलं. मला असं वाटत होतं लिहिताना, देश माझ्या विरुद्ध जाईल पण माझ्या माता भगिनी माझ्या मागे राहतील. पण तुम्ही तर मोर्चा कडून ते ऐकून एक बाई रडायलाच लागली. बाबासाहेब लाज वाटली मोर्चा काढायला, पण घरात नवऱ्याने सांगितलं की मोर्चात गेली नाहीस ना तर तुझ्याशी घटस्फोट घेईल संध्याकाळी. कोणत्या मरणानं मारायचं बाबा? आहे काय आपल्या इथे? मोर्चा काढला नाही, नवरा मारतो. मोर्चा काढल्यानंतर तुमचं दुःख होतं आणि तो जो संवाद होता त्या संवादाच्या निमित्ताने ही इथली व्यवस्था महिलांची ढाल करून एका क्रांतिकारी कोड बिलाचं मरण कसं होईल याचा विचार करत होते, कारण त्यांना ते नकोच होतं. घटना ज्या दिवशी जन्माला आली त्या दिवशी देशभरामध्ये आणि जगभरामध्ये काय काय प्रतिक्रिया उमटल्या होत्या हे तुम्ही ऑस्टिनच्या पुस्तकात वाचा. घटना लिहायला सुरुवात झाल्यापासून ती राष्ट्राला अर्पण केल्यापर्यंत करेपर्यंत हा ऑस्टिन नावाचा विचारवंत भारतातील मुक्कामाला बसला होता आणि त्यांनी इतकं भारी पुस्तक लिहिले, भारतीय राज्यघटना राष्ट्राची कोनशिला. बैठकीतल्या लोकांनी दीर्घ श्वास जरी घेतला तरी कंसात दीर्घ श्वास घेतला असता. इतकं अव्वल दर्जाचं ते सगळं मटेरियल आहे. काय प्रतिक्रिया होत्या? कोल्हापूर जिल्ह्यातला एक शंकराचार्य छोट्याशा गावातला म्हणाला की आपल्या हिंदू धर्माच्या दृष्टीनं हा अत्यंत काळा दिवस आहे आणि महाराणी लिहिलेली राज्यघटना लोक फार दिवस स्वीकारणार नाहीत.
दुसरा नागपूरमध्ये एका बागेत बसणारा माणूस म्हणाला, ही शूद्राची राज्यघटना म्हणजे इथल्या धर्माचा मोठा अपमान आहे. या राज्यघटनेमध्ये आपल्या धर्माचं महात्म्य, संस्कृतीचं महात्म्य कुठेच काय नाहीये. हे आज नाही चाललेलं, हे 75 वर्षाच्या पूर्वीपासून चाललेलं आहे. आणि ते वाट बघत होते ही राज्यघटनेचं काय करायचं, कसं करायचं. आणि 2014 साल त्यांच्या जीवनामध्ये आलं आणि आम्ही भारताचे लोक याची जरा नीट व्यवस्था लावण्याचं काम सुरू झालं. आता इथे आम्ही नको आहे, आम्ही प्रश्न विचारतात, आम्ही मोर्चे काढतात, आम्ही दंगल घडवतात, आम्ही अजून काहीतरी करतात. त्या आम्हीचं रूपांतर पूर्वीप्रमाणे मी मध्ये करायचं. हे भारताचे जे आहे ते हिंदूंचे करायचं. कारण 2024 साल ही त्यांनी मुदत दिलेली आहे, जे साल आता चालू आहे. आणि त्यांनी काय खाजगी चिठ्ठी लिहून सांगितले का आपल्याला? अरे त्यांनी खुलेआमपणे सांगितलं ना, साधू संतांच्या परिषदेमध्ये, बिगर परिषदेमध्ये 2024 ला भारत हे हिंदू राष्ट्र या नावाने ओळखलं जात आहे. 4च महिने शिल्लक आहे, 8वा महिना चालू. हे हिंदू राष्ट्र होणार. मग जे भारताचे लोक होते त्या लोकांचं हिंदू राष्ट्रात काय होईल? अजूनपर्यंत ते राहतच ना, आम्ही भारताचे लोक. हिंदू राष्ट्राचे लोक झाल्यानंतर काय? संस्कृतीच्या प्रतिष्ठेच्या नावाखाली हे जे सगळं व्यवस्थेचं चक्र हे पुन्हा फिरवलं जाईल. गेल्या 10 वर्षात आपण पाहतो ह्या पुनर्जीवनाच्या कल्पना, ह्या पाप पुण्याच्या कल्पना, ह्या प्राण्यावर आधारित धर्माच्या कल्पना, देवाच्या जन्मावर आधारित होणारे संघर्ष, धर्मस्थळाच्या नावाने होणारे संघर्ष, धर्म आणि राजकारणाची एकत्रित मैफल, जी राज्यघटना ह्या सगळ्या भेदांना नाकारते, भारत आणते, धर्मनिरपेक्षता आणते. त्या धर्मनिरपेक्षतेचं मंदिर म्हणजे आपली संसद आहे. तिथे वेगळ्या वेगळ्या रंगाचे कपडे घालतात, वेगळ्या वेगळ्या रंगाचे झेंडे घालून जातात, वेगळ्या वेगळ्या रंगाच्या माळा घालून जातात, वेगळ्या वेगळ्या देवदेवतांचे फोटो घालून जातात. त्यांचा कारभारीचा उपवास करायला बसतो, त्यांचा कारभारी दाढी वाढून गुहेत जातो. त्या कारभारालाच आपण आता विष्णूचा अवतार मानायला लागलो. कल्कीवर पिक्चर येतो, काश्मीर फाईलवर पिक्चर येतो. मग गुजरातच्या दंगलीची फाईल कुणी काढायची? कुणी काढायची? हे सरळ का होत आहे की यांना वाटतं की ह्या सगळ्या गोष्टींना हात घातल्यानंतर हिंदू राष्ट्राच्याकडे पाऊल टाकणं सोपं जाणार आहे. शब्द प्रयोग बदलले. आंतरधर्मी लग्न म्हणायचं नाही, आता लव जिहाद म्हणायचं. अरे त्या प्रेमात आणि जिहादचा संबंध काय? जिहाद असल्यावर लव कसं होईल आणि लव असताना जिहाद कसं होईल? कसं होईल लव आणि जिहाद? पण ते चालू झाला. रक्ताच्या शुद्धीकरणाचे विषय निघाले, जाती काढण्याचे विषय निघाले. आणि 15 दिवसापूर्वी एका खासदाराने राहुल गांधींची जात विचारली संसदेमध्ये. आणि जिथे जातीचा मुडदा पडतो ना तिथेच फक्त संसद उभा राहत असते. आणि आपल्याकडे जिथे संसद आहे तिथे जात विचारली जायला लागलेली आहे. ही जी वाटचाल आहे आम्ही भारताच्या लोकांची, ही गेल्या 10 वर्षामध्ये कुठून कुठे चालू आहे. आणि सत्ता मिळाल्यामुळं धर्मवाद्याला इतकी महाशक्ती मिळाली, जी अहिंसक आहे, जी महिला आहे, ती बंदुकीच्या गोळ्यांनी गांधीच्या पुतळ्याला गोळ्या घालते. खऱ्या खऱ्या बंदुकीच्या गोळ्या पुतळ्यावर छाडते.
त्याची नको आहे आपल्याला काळजी. राष्ट्रपुरुषाच्या व्याख्या बदलल्या. जो खुनी असतो तो राष्ट्रपुरुष होतो आणि जो गोळ्या खाऊन मरतो तो विलन होतो. हे काय करायचं आहे? धर्माधिष्ठित राष्ट्र तेव्हाच उभा राहतं जेव्हा माणसाने जन्माला घातलेल्या विज्ञानाच्या, तत्वज्ञानाच्या, स्वातंत्र्याच्या, समतेच्या कल्पना कोलमडून पडतात किंवा पाडल्या जातात. ते आपल्याकडे चालू. त्याची चिन्ह दिसत नाही तुम्हाला? गेल्या 10 वर्षामध्ये, 15 वर्षामध्ये आम्ही जेवढी संविधान बचाव आंदोलन बघितली तेवढी त्याच्या अगोदरच्या 60 वर्षामध्ये कधीही बघितलेली नव्हती. असं काहीतरी घडत असेल की लोकांना संविधान सन्मान संमेलन घ्यावं लागतं. असं काहीतरी घडत असेल, प्रियांबलला फ्रेम मध्ये बसवून हार घालून नीळ टाकून त्याची पूजा करावी लागते. आता ही पूजा करावी की नाही करावी हा वादाचा विषय होऊ शकतो, पण चाललं आपल्याकडे. का चाललं? का चाललं असं? गेल्या 10 वर्षापासून जिथे धूर असतो ना तिथे धुराच्या पोटात कुठेतरी आग धुमसतच असते. हे लोक वेडे नाहीत. 150 कोटी छातीला राज्यघटना लावून आम्हाला न्याय द्या, आम्हाला बाबासाहेब तुम्ही वाचवा असं म्हणणारे हे लोक वेडे नाहीये. बाबासाहेबांनी तयार केलेल्या व्यवस्थेला कुठेतरी खूप असतो आहे. प्रत्यक्ष अप्रत्यक्ष हे त्या माणसांना कळायला लागलं जे आम्ही भारतीय लोक आहेत आणि त्यांना तसंच राहायचं आहे. आणि तसंच राहायचं असेल तर संविधान जपणं महत्वाचं आहे. आणि संविधान जपायचं असेल तर तुम्हाला रस्त्यावरच्या लढाई कराव्या लागतात. मला खूप आवडतं या लोकसभा निवडणुकीमध्ये लोकांनी सत्ताधाऱ्यांना संविधानाचा विरोधक समजून त्याला थोडेसे त्यांचे पंख कापलेले आहेत. अबकी बार 400 पार 300 पार म्हणणारे जरा जमिनीवर आलेले आहेत. कारण लोकांनी सांगितलं हा तुला इशारा आहे, पुन्हा राज्यघटनेच्या नादाला लागला ना तर अबकी बार 10 पार पण होणार नाही. हे वॉर्निंग आहे. हे वॉर्निंग कोण द्यायला लागलेलं आहे? आम्ही भारतीय लोक द्यायला लागले. आम्ही जातवाले लोक नाही, आम्ही धर्मवाले लोक नाही, आम्ही पंथवाले लोक नाही, की ज्यांच्या मनामध्ये हे सगळं पेरलेलं आहे ते लोक हळूहळू विचार करायला लागलेले आहेत. त्याची गती वाढायला पाहिजे, कारण त्यांची गती वाढलेली आहे. जेव्हा त्यांचे 100 कार्यक्रम एका शहरात होतात ना तेव्हा आपली एक व्याख्यानमाला होती. काही घ्या पाहिजे. हे बरोबर आहे की चुकीचं आहे? त्यांचे 100 कार्यक्रम कोणत्या ना कोणत्या स्वरूपात असतात. आज महाअभिषेक, उद्या लघु अभिषेक, परवा मध्यम अभिषेक, तेरवा बिन अभिषेक, आज ही पूजा, उद्या ती महापूजा, आज ही जयंती. रोज तुमच्या समोर कोणता ना कोणता धार्मिक कार्य ते आणत असतात आणि तुमच्यावर लादत असतात. ते येणार आणि म्हणणार जय श्रीराम आणि तुम्ही असता जय भीम. काय करायचं राव? रस्त्यावर उभे आहोत ना, एका कॉलनीत आहोत ना. जाऊ दे, कशाला त्यांच्या नादाला लागायचं. आपण म्हणतो जय श्रीराम. जर तुम्ही शांतच बसला तर ते एक सुविचार सांगतात. जो रामाचा घोष करतो तो रामवाला, राम ज्यादा, आणि जो करत नाही तो हराम ज्यादा. म्हणजे तुम्हाला काहीतरी करून ते तिथे नेतातच, अडकवतातच तुम्हाला. ते गेल्या 10 वर्षात देवावर निघालेले सिनेमे किती आहेत बघा, नाटकं किती आहेत बघा. गेल्या 10 वर्षात काँग्रेसचं खच्चीकरण करणारे सिनेमे किती निघालेत बघा. आणि तेच आपल्याकडून रोजून घ्यायला लागले. आणीबाणी म्हणजे कलम, संविधानाची हत्या झाली. उद्या अशोक सभेला उभा राहा. हत्या झाली ना, अरे काय गाडो बिडो आहे का? संविधानाची हत्या झाली असते तर तू पंतप्रधान कसा झाला असता? आणि 3 वेळा मांडणी केलं संविधानाची हत्या झाली, मग तू पंतप्रधान कसा होशील? मुद्दा काय? आपल्याला वळवलं जाते, आपल्याला संभ्रमित केलं जाते.
आपल्याला आपल्या मूलभूत प्रश्नापासून दुसरीकडे वळवलं जाते. तुम्ही नोकऱ्या मागायला लागला की ते रामाचा प्रसाद वाटायला लागतात. तुम्ही शिक्षण स्वस्त करा म्हणाला तर ते मोफत 8 किलो धान्य पाठवतात. तुम्ही भ्रष्टाचार कमी करा म्हणाला तर लाडकी बहीण आणतात. मला कळतच नाही बहिणीला लाडकी विशेषण का लावायचं. जर एक लाडकी बहीण असेल तर कुणीतरी एक अलाडकी पण असेल. जसं आदर्श शिक्षक म्हणजे एक शिक्षक आदर्श असेल तर कुणीतरी अनादर्श असेल. अरे नुसतीच बहीण म्हणा ना, लाडकी बहीण, लाडकी काकू, लाडकी पोरगी, आदर्श शिक्षक, काय नको आहे. आणि भाऊ नाराज होऊ नये म्हणून त्याला. आणि मी जर काही बोललो तर त्या बहिणीला सांगायचं तू काय त्यांचं ऐकू नको, तो तुझा सावत्र भाऊ आहे. याचा अर्थ तरी कळतो का. सावत्र भाऊ कधी जन्माला येतो. आम्हाला तुम्ही सावत्र भाऊ नाहीये कारण आमचं म्हातारं निष्ठावंत होतं. काय आहे. आणि कॉमन माणूस जो आहे ना त्यांनी विचार करण्याचं बंद केलेलं आहे. का बंद केलं. विचार करून पण काही घडत नाही. काय करायचं विचार करून. काय करायचं मोर्चा काढून आपलं व्हॉट्सअपवर खेळत बसायचं. व्हॉट्सअप खेळायचं. व्हॉट्सअपवरच मोर्चा काढायचा. तिथेच घोषणा द्यायच्या. तिथेच हार घालायचा. आणि ते काय म्हणतात कशावर ठेवलं ते तो फोटो ठेवतात ना व्हॉट्सअपवर. स्टेटस एक दगड त्याला स्टेटस. आणि जिवंत माणूस आहे त्याचं काय करायचं त्याला नाही स्टेटस. एक मायाजाल. आणि हे मायाजाल तुम्हाला लोकशाहीकडून अलोकशाहीकडे, धर्मनिरपेक्षतेकडून धर्मवादाकडे, बंधुतेकडून धर्मवादाकडे असं घेऊन जाण्याचं एक प्लॅन आहे. ते धर्माच्या नावाखाली चालू. मला नेहमी भीती वाटते. युगायुगातून आम्ही भारताचे लोक असा सिद्धांत देणारा एक महापुरुष जन्माला येतो बाबासाहेबांच्या सारखा. युगायुगातून. आणि हे जे 3 शब्द त्यांनी दिले आपल्याला अजून एक हे जे प्रियांबल आहे ना हे मूळ पंडित जवाहरलाल नेहरूंनी लिहिलं. आणि ते एडिट करण्यासाठी प्रत्येक गोष्ट बाबासाहेबांच्याकडे यायची. आणि बाबासाहेबांना तो अधिकार होता. हे काढा, ते ठेवा, हे कमी करा, ते जास्त करा. नेहरूंचं प्रियांबल लांबलचक होतं. ते एकदम पोयटिक वाटायचं, कविता लिहिल्यासारखं. त्याच्यावर ते काम करून हे कमीत कमी शब्दाचं जास्त परिणामाचं प्रियांबल तयार झालं. बाबासाहेबांचं प्रियांबल. हे जर हिंदू राष्ट्राकडे न्यायचं असेल तर अजून एक गोष्ट करावी लागते कोणत्याही व्यवस्थेला. ती गोष्ट पहिली गोष्ट अशी असते की प्रश्न विचारण्यावर बंदी आणावी लागते समाजामध्ये. कारण कोणत्याही क्रांतीचा जन्म कोणत्या तरी प्रश्नातून झालेला असतो. जो समाज मेलेले प्रश्न घेऊन जगतो तो क्रांती कधीच करू शकत नाही. सळसळणारे प्रश्न घेऊन जो जगतो तो क्रांतीच्या वाटेवर चालतो. गेल्या 10 वर्षात कोणतं प्रश्न विचारण्याचं स्वातंत्र्य आहे. सावरकरांच्या वर बोलला अब्रू नुकसान भरपाईचा दावा. गांधींवर काही बोलला काहीच होत नाही. कोणीतरी सांगतो सावित्रीबाईंनी शाळा चालू केली मुलींची ती देशातून आलेल्या इंग्रजांना मुली पुरवण्यासाठी. भांडा कोणी काढला का आवाज त्या विधानावर. पण तुम्ही देव देवतांचं नाव घेतला आज जाता. पण तुम्ही स्वतः हे म्हणाला म्हणजे त्यांना का असं प्रश्न नाही विचारायचा. प्रश्न जन्माला न घालणारा, प्रश्न न खेळवणारा,
प्रश्नासाठी गर्भाशय उपलब्ध न करून देणारा समाज हा पंगू होतो आणि गुलाम होतो. गुलामीतून मुक्त व्हायचं असेल तर पहिल्यांदा शस्त्र नव्हे प्रश्न विचारावा लागतो, मी गुलाम का? आणि या प्रश्नातून गुलामगिरीचं खच्चीकरण व्हायला लागतं. प्रश्न न विचारणारा समाज हा मतिमंद असतो आणि जो मतिमंद होतो तो आपोआप गतिमंद होतो आणि जो गतिमंद होतो तो आपोआप हीन होतो. प्रश्न जपून ठेवा मित्रांनो. उद्या सगळ्याच नक्षत्राने उजेड देण्याचं नाकारलं तर कदाचित प्रश्नांची झीज करून त्याच्या उजेडात जगण्याची वेळ तुमच्यावर येणार आहे. डोंट किल क्वेश्चन्स, डोंट किल क्वेश्चन्स. पण व्यवस्थापित प्रश्न मारायला सांगायला. शेक्सपियरचं नाटक वाचलं असेल तुम्ही. थोडी पगडी काढू का जरा? हे औरंगाबाद मध्ये सगळं विचारून करावं लागतं, नाहीतर लोक मारतात. आम्हाला विचारलं होतं का? आणि प्रश्न विचारायची सवय मला असल्यामुळे मी प्रत्येक गोष्ट प्रश्न विचारून करतो. हे करू का? हे नको का? त्याचं एक नाटक आहे. कुठे चालला दादा? दादा कुठे चालला? होय, आरतीला पण ऐकू दे ना. अरे मग माझं भाषण कधी ऐकणार? ती मोठी होईल तेव्हा मी मेलेलो असेल ना. जेवण आहे तोपर्यंत ऐक मला. अरे कशाला युट्यूबवर जेवण आहे माणूस आणि मला मळ्याच्या ठिकाणी येणार. काय चालू होतं आपलं? टेन्शन रोखायचं राव, याच्या लक्षात सगळंच आहे. शेक्सपियरचं नाटक नाही, तुम्ही लक्षात ठेवला याच्याबद्दल तुम्हाला धन्यवाद. काहीतरी ठिकाणी नळी कुंकली सोनारे इकडून तिकडून गेले वारे काय बोलत होतो तुम्ही सांगा म्हणतात लोक. शेक्सपियरचं एक नाटक आहे आणि त्या नाटकात एक दृश्य आहे. त्या भागातला राजा रोज सकाळी झाल्यानंतर रथातून जनतेचं दर्शन घेण्यासाठी राजवाड्याबाहेर पडत असतो. राजवाड्याच्या बाहेर आला की शहरात जाणारा रस्ता, रस्त्याच्या डाव्या बाजूला बाबळीचं एक झाड आणि बाबळीच्या झाडाखाली बुंद्याला अशी पाठ टेकून बसलेला एक असाही माणूस. तो बोलत नाही, तो डोळे पण उघडत नाही. रथाचा आवाज दिसला की तेवढं तो सावध होतो. रथ गेला की पुन्हा बुंद्याला पाठ ठेवून तो बसलेला असतो. हे दृश्य बघितलं की राजाच्या चेहऱ्यावर प्रचंड राग येत असतो, द्वेष मनातल्या मनात पुटपुटत शिव्या घालत असतो. दादा अरे आता इकडे हालचाल नका ना करू. त्यांना सांगायचं, तुम्हाला सांगायचं, यांना सांगायचं, मग बोलायचं कधी? आणि मी काय सांगितलं? मी भाषण करायला आलेलो नाही, भाषण मला येत नाही. तरी त्यांनी म्हटलं असतं प्रेमापोटी हे खूप मोठे व्याख्याते आहेत. कारण व्याख्याते जे काय बोलतो ना हे त्याला सोडून इतरांना कोणालाच कळत नसतं. आपलं कळायला तो माणूस बघितला त्याच्या चेहऱ्यावर प्रचंड राग, द्वेष, असं बोट मोडल्यानंतर जसा आवाज निघावा तसं ते दातावर दात त्याचे, हिचं काय करू, त्याला खून करू, रथ पुढे निघून जातो. त्याच्या शेजारचा सरदार रोज हे पाहत असतो, राजा आपले किती अस्वस्थ होतो. आणि एक दिवस धाडस करून विचारतो, माय लॉर्ड, महाराज, अरे तो गरीब माणूस दिसला ना, तुम्ही रोज चिडता. तो काहीच बोलत नाही तुमच्याविषयी, तो बघत सुद्धा नाही, तो त्याचा शांत असतो. त्याने कधी शिव्या शाप दिलेली नाहीये. तो शांत असतो, तो बोलत नाही. राजा म्हणतो, तुला माहिती नाही या जगामध्ये सगळ्यात धोकादायक असतो तो विचार करणारा आणि त्याचा प्रश्न धोकादायक असतो. डू यू नो द मॅन इज थिंकिंग. विचार करतोय भाऊ तो. And thinking people are very dangerous.
द मॅन इज थिंकिंग. आपल्या विचारावर मर्यादा आलेल्या आहेत का पाहायला पाहिजे. मी 15 वर्षापूर्वी कशी कविता लिहित होतो आणि आज कविता कशी लिहितो. आपात सोडून द्या तुम्ही, आपात सोडून द्या. कारण स्वातंत्र्य कोणत्या गाडविणीचं नाव आहे अशी कविता लिहिणारा नामदेव इथे आपल्यातलाच आहे. घाबरत नाही सगळे, पण काही घाबरणारे पण आहेत, तडतोड करणारे पण आहेत. हे सगळं का चाललं? प्रश्न मारायचे, विचार मारायचा आहे, विज्ञान मारायचं आहे, समतेच्या नळीला बोर लावायचा आहे आणि विषमता ही समता आहे असं सांगायचं आहे. इथे चर्चा कधी 10 वर्षात झालीच नाही. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याची जन्मतारीख कोणती? कधी झालीच नाही. पहिली आत्महत्या झाली तेव्हा महाराष्ट्रातल्या सगळ्या पेपरने पहिलं पान शेतकऱ्याच्या आत्महत्येवर दिलं होतं. आता एका दिवसात 9 आत्महत्या होतात आणि बातमीच येत नाही. कुठे आली बात? आली तर 13व्या 14व्या 15व्या पानावर छोटी निधन वार्ता. चला काय पेपरवाल्यांचं डोकं आहे. हे निधन काय वार्ता आहे का? पण त्याला हेडिंग कसं दिले? निधन वार्ता, क्रीडा वार्ता, स्पर्धा वार्ता. हे मरणारा काही अर्थच नाही. त्याला कोपऱ्यात वार्तेत नेऊन पडवलं. इथे शेतकऱ्याच्या आत्महत्येवर चर्चा होत नाही, तर हनुमानाची जन्मतारीख कोणती आणि त्याचं जन्मगाव कोणतं याच्यावर आपला देश 7-7 वर्षे चर्चा करत राहतो. आपण शांत आहोत. शांतता 2 प्रकारची असते, एक पॉझिटिव्ह असते आणि एक निगेटिव्ह असते. निगेटिव्ह शांततेतून काहीच घडत नाही, पण शांतता जर पॉझिटिव्ह असेल तर उद्याच्या एखाद्या क्रांतीचं पिल्लू त्याच्यात उमलते असं आपण समजायला पाहिजे. लोकांनी हे दाखवलं. शांतच होते ना 10 वर्षे लोक, पण 10 वर्षांनी काय दाखवलं? चूप बसायचं. आता फार आवाज नाही करायचा, फार भंपक भाषण नाही करायची. कुंभमेळ्याच्या काळात ज्या शूद्रांच्या पाया तुम्ही पडता त्याच शूद्रांच्यावर भारतामध्ये एका तासाला 13 अन्याय होता. का त्याला पाया पडत होता? कुंभमेळ्यात पाणी पित होता. मग ह्या 13 अन्यायाचं काय करायचं? हे वाढत वाढत चाललेले आहेत आणि अन्यायाच्या दरा पण वाढत चाललेल्या आहेत. हा भारतीय माणूस आहे, पण त्याच्या अंगावर कोणीतरी सवर्ण लघवी करतो. किती नालायक देश पाहिजे. व्हिडिओ टाकला होता मी. हा असा कोणता देश माणूस माणसावर मुततो? कोणता देश आहे? लिंग कापतो दिसत, त्याच्या समोर त्याच्या बाईवर बलात्कार करतो. लव जयाच्या नावाखाली कापाकापी होते. पण तुम्ही चिनी माकडाच्या भूमिकेत गेलेला. मत सुनो, मत कहो, मत देखो. ही कथेत चांगली गोष्ट आहे, पण वास्तव जीवनामध्ये माकड बनणं खूप वाईट आहे. मी असं नाही विचारणार माझं YouTube चॅनल किती लोक बघतात, कारण त्याचं उत्तर वाईट असणार आहे. मीच डिप्रेशन मध्ये जाईल ते उत्तर ऐकून. तुम्हाला काहीच नाही होणार. उत्तम कांबळे ऑफिशियल या नावाने आहे. आता हे जे आम्ही भारताचे लोक ह्याचे तुकडे करण्याचे नवे नवे मार्ग आले आणि तुकडे कसे करायचे आहेत? त्यांच्यातच भांडण लावायची. वरच्याने खालच्याला नाही मारायचं, खालच्यानेच खालच्याला मारायचं, खालच्यानेच खालच्या बरोबर भांडायचं. सुप्रीम कोर्टाच्या डोक्यात काहीतरी आलं. आपण न्यायदेवतेच्या विरोधात बोलू नये, तिचा आदर करायला पाहिजे, सन्मान करायला पाहिजे, श्रेष्ठ आहे, पण चर्चा तर करायला पाहिजे. हे आरक्षणाचं आरक्षण म्हणजे काय? कुणीतरी सांगितलं ते वरचे लोक आमचं सगळं खातात, आम्हाला काहीच मिळत नाही, त्यांचं बंद करा ना आम्हाला द्या. पाहिलं हा कुठला न्याय आहे? मी उपाशी मरतोय म्हणून त्याला पण उपाशी मार. कुणीच खायचं नाही. तो का खात होता? अरे त्यावेळेला खाणारे दुसरे कोणी नव्हतेच ना. जर खायचं असेल तर शाळेत जावं लागतं.
शिकावं लागतं, व्यवस्थेने दिलेली कामं फेकून द्यावी लागतात आणि त्याच्यावर अवलंबून राहावं लागतं. अरे तुमच्या ऱ्हासाला तुमच्याच कॅटेगरी मधला माणूस कसा काय जबाबदार असू शकतो? कुणाच्या डोक्यातच येत नाही. महाराष्ट्रामध्ये जवळपास 50-60 जाती आहेत आणि त्यांना राखीव जागा 13 आहेत. 65/13 प्रत्येकाला जात किती येते जागा? वर्षानुवर्षे 70 वर्षापासून जाती 65 आणि जागा 13. ही गावातल्या पाटलाची कथा आहे. खेड्यापाड्यातला पाटील पोरगीचं लग्न काढतो, मिशीवर पीठ देत सगळ्या पंचकृष्णाला जेवणाचं निमंत्रण देतो आणि पंगत बसवतो, लांबच्या लांब वाढायला लागतो आणि थोड्या वेळाने लक्षात येतं की जे पंक्तीच्या खूप पुढे पुढे आहेत त्यांना कोणी वाढलेलंच नाहीये. मग ते पाटलाला विचारायला लागतात, पाटील अहो किती वेळ बसतोय, आम्हाला वाढलेच नाही. पाटील काय म्हणतो, पंक्तीत बसलाय ना तू, बसून राहा. थोड्या वेळाने पुन्हा तोच प्रश्न, अहो लई वेळ झाला, काही ताकद येतच नाही. उत्तर तेच, पंक्तीत बसलाय ना तू. तिसऱ्या वेळेला तोच प्रश्न आणि कोल्हापूरचा पाटील असल्यामुळे शिवी घालतो, रांडेच्या किती वेळा सांगायचं, बसलाय ना पंक्तीत. अरे पंक्तीत बसून काय उपयोग? हातातल्या थाळीमध्ये जेवण पाहिजे. ही इथली व्यवस्था राजकारणासाठी पंक्तीतल्या लोकांची संख्या वाढवायला लागलेली आहे, पण पंक्तीला द्यायला ह्याच्यामध्ये किचन मध्ये काहीच नाहीये. किचन मध्ये आणायचं कुठून? वाटे कसे पाडायचे? आणि असं कुठे झालं, खालच्याचं खायचं बंद केलं की वरच्याचं पोट भरणार नाही आणि त्याचं बंद केलं तर खालच्याचं भरणार नाही. अरे भाकऱ्यांची संख्या कशी वाढेल याचा पहिल्यांदा विचार करा. सुप्रीम कोर्टाने ते करायला पाहिजे होतं. हे कसं वर्षानुवर्षे हे भाकरी देणार तुम्ही? कुणी मोर्चा काढला त्याच भाकरीचे तुकडे करा, अजून कोणी मोर्चा काढला त्याच भाकरीचे तुकडे करा. एक जात वरून दुसरी जात, सामाजिक संघर्ष चालू होतो. तुमच्या नेत्याला हा मोठा पुरस्कार मिळाला तर आम्हाला पण तो पाहिजे. तुमच्या नेत्याचे 4 पुतळे, आमचे 10 पाहिजे. तुमच्या नेत्याच्या नावाने असं हे कोण घडवायला लागलं? हे कोंबड्याच्या झुंजी कोण लावतं? हे रेड्यांच्या टकरी कोण लावतं? हे ज्या दिवशी आपण समजून घेऊ ना, त्या दिवशी आपले सगळ्यांचे संबंध जीवा भावासारखे, भावा भावासारखे होते. त्याच्यात मीठ कोण टाकायला लागले कोणत्या कारणाने? तुम्ही जर भांडत बसला तर वर्षे सुरक्षित राहतात आणि त्यांनी सुरक्षित राहावं म्हणून कोणता तरी एक विषय घेऊन तुम्हाला झुंजवत ठेवायचं. क्रिमी लेअर, राखीव जागा घेतल्यामुळे क्रिमी लेअर झाला. ठीक आहे, राखीव जागातल्या लोकांनी जास्त पैसे मिळवू नयेत, कोटीचा पगार घेतला, आता थांबावं. मग हा न्याय अंबानीला का लावत नाही, अदानीला का लावत नाही? अरे तुझी एवढी संपत्ती झाली, आता थांब ना, तू पण क्रिमिनल झालास. एकच माणूस 10 वेळा निवडून येतो, क्रिमिनलचं तत्व का लागू नये? लोकशाही आहे ना. पण आपल्याकडे लोकशाही असून चालत नाही, तर लोकशाहीची साक्षरता असणं महत्वाचं असतं. संविधान असून चालत नाही, तर संविधान साक्षरता असणं महत्वाचं असतं. ते नसल्यामुळं गेल्या 10 वर्षात संविधानाच्या नावाने संविधान विरोधी कृत्य घडत आपल्याला माहितीच नाही. आणि जगभरामध्ये अशी एक लाट आलेली आहे. एक 5-6 वर्षापूर्वी इंग्रजीत पुस्तक आलेलं आहे, हाऊ डेमोक्रेसी डाईज. लोकशाही कशा मरतात, कशा मरतात त्या? लोकशाहीला मारायला दुसरा कोणी आणत नाही. लोकशाहीला तिच्या मार्फतच तिचं मरण घडवून आणायचं. म्हणजे उदाहरणार्थ रशियात लोकशाही आहे, दर 3 वर्षांनी निवडणूक होते, पण एकच पार्टी आणि एकच नेता निवडून येतो. लोकशाही पद्धतीने आवरू नको. मग विरोधकांचं काय करतात? त्यांची वाट लावतात. विरोधी मतदारांचं काय करतात? त्यांची वाट लावतात, नित्य नियमाने निवडणुका घेतात आणि ज्याला निवडून यायचं तोच निवडून येतो. लोकशाही पद्धती. तसंच पाकिस्तानात
तसंच बांगलादेशमध्ये, तसंच भारतात तयार होण्याची वेळ झालेली आहे. त्यामुळे ही लोकशाही कशी टिकवायची आणि त्याच्याशी खिरवाड कोण करतंय हे पहिल्यांदा आपल्याला कळलं पाहिजे. रात्रीच कायदा करायचा पण लोकशाही पद्धतीनेच करायचा. मंजूर मंजूर म्हणायचं आणि तो कायदा पास झाला. रात्रीच कसा पण लोकशाही पद्धतीने केलाय ना. मग धान्य मोफत का देतात? कारण कल्याणकारी राष्ट्र चालवायचं आहे ना. बहिणीला 1500 रुपये का देतात? कल्याणकारी राष्ट्र चालवायचं आहे ना. ते सरकार, ती व्यवस्था नालायक असते की माणसाच्या मनगटाला, मनाला, मेंदूला काम न देता त्याला बेकार ठेवून त्याला फक्त जगवण्यासाठी महिन्याला 8 किलो धान्य देते. ती बेकार व्यवस्था असते. या देशातल्या 150 कोटी पैकी एकाही माणसाने सरकारला अर्ज केला नव्हता की आम्हाला दर महिन्याला 8 किलो धान्य मोफत द्या. कोणी केला होता अर्ज? कोणत्याही शेतकऱ्याने आजपर्यंत अर्ज केलेला नाहीये की मला मोफत वीज द्या. कोणत्याही लाडक्या किंवा अलाडक्या किंवा सावत्र किंवा अतिसावत्र बहिणीने अर्ज केलेला नाहीये दादा मला महिन्याला 1500 रुपये पाठवतो. राखी नको पाठवू, 1500 रुपये दे. मुळात राखी बांधणं म्हणजे आपली बहीण दुर्बल आहे, स्वतःचं रक्षण करायला सक्षम नाही, त्याच्यावर शिक्कामोर्तब करणार. ठीक आहे, करा तुमच्या धारेवर भावना, आम्हाला काही करायचं नाहीये. तुम्ही इथल्या मूळ प्रश्नाला हात घालतच नाही. भीक मागणारा हात पुढे करायचा आहे की संघर्ष करून जगणारा हात पुढे करायचा आहे? कोणता हात पुढे यायला पाहिजे? दुबळा भीक मागणारा, अल्लाह के नाम पे दे, ईसा के नाम पे दे, दादा के नाम पे दे, दादी के नाम पे दे, नावांची एक अखंड मालिका आणि अखंड वाढत जाणारे हात हे कोणतेही राष्ट्र सक्षम करत नाही. आणि ज्या राष्ट्राच्या डोक्यावर 24 लाख कोटी कर्ज आहे, 84 लाख कोटी कर्ज आहे आणि इथे जन्माला येणारा प्रत्येक पिल्लू ज्या दिवशी आईच्या पोटातून बाहेर पडतं ना त्या दिवशी त्याच्या डोक्यावर आपोआप 2.5 लाख रुपयाचं कर्ज असतं. कोणत्या मोठ्या देशाची बात करतात? कोणता? आणि हे सांगतायत की हे जर आम्ही भारताचे लोक असतील तर हे इथल्या संपत्तीचे, नैसर्गिक संपत्तीचे, मॅन मेड संपत्तीचे सगळे मालक आहेत. कारण मी सुरुवातीलाच म्हणालो भारत कुणाच्या सातबारावर आहे? त्या 150 कोटीचा आहे. पण ह्या 150 कोटी लोकांच्या नावावर संपत्ती किती आहे? 20% संपत्ती आहे. आणि 5 लोकांच्या नावावर संपत्ती किती आहे? 80% संपत्ती आहे. कोणते भारताचे? कसं तयार झाले? का तयार झाले? कुणी तयार केले? हे सगळे प्रश्न आपल्या समोर आज उभे आहेत. प्रश्नाला पाठ करू नका, प्रश्न आक्रमक होता. प्रश्नाला सामोरे जा, त्याची चिकित्सा करा. आणि प्रश्नाची उत्तरं कोणत्याही अध्यात्मातून मिळत नसतात. मानवी जीवनातल्या प्रश्नांची उत्तरं पण गेल्या 10 वर्षात धर्म आणि राजकारण याची इतकी झालेली आहे की रोज कुणीतरी एक विश्वगुरु तयार होतो. मोबाईल आल्यापासून आता कुणी गल्लीतला गुरुच नाहीये आणि गल्लीतला नेता पण नाही आहे. आंतरराष्ट्रीय नेते, आंतरराष्ट्रीय पक्ष आणि आंतरराष्ट्रीय धर्मगुरू. कारण मोबाईलचा एक कॉल केला लंडनला, मी केला आणि तिकडून कुणीतरी बाईनं उचलला. बाईनं उचलला की पैशाला खूप आनंद होतो. ती प्रेमाने म्हणाले, हॅलो मिस्टर कंबाले, हाऊ आर यू? मी आंतरराष्ट्रीय होतो. किती सोपं. आता तर काही लोक मिस कॉल देऊन आंतरराष्ट्रीय होतात. आपल्या भारतात गेल्या 10 वर्षामध्ये धर्मकारण आणि राजकारण याची मिसळ हे आम्ही भारतीय लोकांना जखमी करणारे, त्यांचे विभाजन करणारे. जे राज्यघटनेत लिहिलेलं नाही
धर्माच्या ठिकाणी, राजकारण राजकारणाच्या ठिकाणी ही आपली अशी व्यवस्था आहे. तर तिथे भगवे धारण करणारा कोण मुख्यमंत्री होतो, कोण बाई मुख्यमंत्री होते, कोण गोवा केंद्रात मंत्री होतो, कोण खासदार म्हणून निवडून येतो. अरे तुमचं क्षेत्र कोणतं आणि तुम्ही चालला कुठे? आणि ह्याच्या मेळाव्यात काय होतं? गोवाच्या मोटारीची माती कपाळाला लावण्यासाठी झालेल्या झुंबडीमध्ये 400 लोक मरतात. कारवाई कोणावर झाली? कोणावरच नाही झाली. कोणावर कारवाई झाली? हे सगळे जे मरण आहेत, हे जे मृत्यू आहे, ह्यांना ना बाप आहे, ना आई आहे, ना प्रदेश आहे, ना काय आहे, असे विस्कटलेली मरण आहे ती. ह्यांना पकडायला गिधाड सुद्धा येणार नाही. कधी विचारला प्रश्न आपण? गाडी खाली कोंबडी सापडली की ड्रायव्हरला नेऊन तुरुंगात टाकतात. आणि तुमचं प्रवचन ऐकताना 500 लोक मेले तर काय करायचं? हे जे सगळे कळीचे मुद्दे आहेत, ह्याचा आपण नीट अभ्यास करायला पाहिजे. तो जर केला नाही तर आपलं काही खरं नाही. नुसतं संविधान म्हणून ओरडू नका, उपयोग नाही त्याचा. कारण ते संविधानाचा वापर करून ह्या सगळ्या गोष्टी करायला लागलेले आहेत. आणि बहुतेक आपले नेते तोंड बंद करू नये. पार्लमेंट मध्ये गेले तरी ते तोंड उघडत नाही. 3च वेळा तोंड उघडतात. एकदा पाणी प्यायला, एकदा आळस द्यायला आणि एकदा चारोळी वाचायला. जेव्हा व्यवस्था बेईमान होते, जेव्हा कायदे कर्क मारायला लागतात, जेव्हा संविधानावर तुमच्या धर्माची फुटे जोडायला लागतात, तेव्हा खरी कसोटी सामान्य माणसाची आहे. कारण त्यांनी जर मनात आणलं तरच तो हे बदलू शकतो. अवलंबून राहू नका. तुमचे गणित तुम्ही म्हणा. बाबासाहेबांनी पार्लमेंटमध्ये भाषण देताना, संविधानाविषयी बोलताना एक बोधकथा सांगितली होती. बसायचं ना आता? पाणी पिऊन बोला. मला डायबिटीस आहे म्हणून करावं लागतं, बाकी काही गरज नाही. मला वाईट पण वाटतं, मी पितोय आणि तुम्ही पाहताय. सॉरी, माफ करा. एक बोधकथा सांगितली होती, ते लक्षात ठेवा. तिचं सूत्र असं आहे की घटना चांगली की वाईट हे तेव्हा ठरतं ती राबवण्यासाठी कोणाच्या हातात गेलेली. गव्हाचं पीठ चांगलं की वाईट हे तेव्हा ठरतं त्याच्या पोळ्या करणारी बाई कोण आहे, हात कोणाचा आहे. आपण म्हणतो ना, हिच्या हाताला लय चव. हाताला कशी चव असते बरं? हातासारखाच आहे. पण हाताने जे घडवले ते चवीचं तयार होतं. कारण त्या पोळीमध्ये बाई फिजिकल ऍक्टिव्हिटी करत नाही, लाटणे घेऊन मळत नाही, तर अख्खी बाई जेव्हा कणकेमध्ये स्वतःला चुकून देते ना, तेव्हा पोळी चांगली होते. दांडा नाही लावला तरी चांगली होते. राज्यघटनेचं तसंच आहे. ती चांगली की वाईट ह्याची टेस्ट केस कुठे होते? ती राबवण्यासाठी कोणाच्या हातात जाते त्याच्यावर अवलंबून आहे. बाबासाहेब ती गोष्ट सांगताना म्हणाले की आम्ही सगळ्यांनी मिळून, आम्ही मुक्त झालेल्या नागरिकांनी मिळून, आम्ही राज्यघटना लिहिणाऱ्या सर्वांनी मिळून, आम्ही सरकार स्थापन केलेल्या सर्वांनी मिळून, आम्हाला पाठिंबा देणाऱ्या सगळ्या जनतेने मिळून लोकशाहीसाठी एक सुंदर मंदिर उभा केलं. मंदिर तयार झालं, कळस झाला, हे झाला, ते झालं. त्या लोकशाही नावाच्या देवीसाठी एक गर्भगृह पण तयार केलं. त्या घरामध्ये देवारा म्हणतो त्याला आपण. देवारा म्हणजे गर्भगृह. छोटा असतो तो. छोटा का असतो? तिथे कोणाला जाऊन चोरीच करता येऊ नये, खटकन डोक्याला लागतं म्हणून छोटा असतो. कारण देव कधीच आपलं रक्षण करू शकत नाही. सो रोज देवाला
ती मूर्ती बसवण्यासाठी लोकशाहीच्या हजारो लाखो भक्तांनी एक प्रचंड मोठी मिरवणूक काढली आणि हातात ती मूर्ती घेऊन ही मिरवणूक यायला लागली. ढोल ताशे नगारे वाजतायत, घोषणा देत आहेत, लोकशाहीचा विजय असो, लोकशाही आगे बढो, अशी मस्त पैकी ती मिरवणूक चालत चालत मंदिराच्या दिशेने येते. कारण तिथे आता त्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा करायची असते. प्राण प्रतिष्ठा म्हणजे मूर्तीमध्ये जीव फुंकायचा असतो, मग त्याला देवीचं रूप येतं. नुसतीच मूर्ती ठेवली तर काय उपयोग नाही, ताकद येत नाही. प्राण भरायचे असतात त्याच्यात. फुंकर मारतो भडजी, वाढ 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 काय करतो ते त्यालाही कळत नाही, त्याला कळत नाही, म्हणून लोकांना कळत नाही, दोघांना कळत नाही, म्हणून मंत्र म्हणतो आणि प्राण फुंकतो. ठोक म्हटलं की एकदम आत जीव जातो. जे वड्याऱ्याला करता येत नाही ते याला करता येत. मिरवणूक जवळ आल्यानंतर त्या मंदिराच्या दरवाजासमोर थांबलेले 4 लोक जोरात ओरडले आणि म्हणाले, अरे थांबा थांबा थांबा, मिरवणूक आणू नका. काय झालं? अरे जिथे आपल्याला देवीला बसवायचं आहे ना तिथे एक सैतान जाऊन बसलेला. काय करायचं? जे मंदिर देवीसाठी, जे गर्भगृह देवीसाठी, तिथे सैतान जाऊन बसलेला आहे. तर मग त्याच्यात काय? ओरडा ना, बाहेर निघलो बाहेर निघलो. ओरडा तो बाहेर आहे. खूप ओरडतात, सैताना बाहेर आहे, सैताना बाहेर आहे. तो सैतान असतो, तो कशाला ऐकायला जाईल? मुळात सैतानाला ऐकायलाच येत नाही. तो तिथेच ढोल वाजवा जोरात, ढोल वाजवले, सैतान तिथेच. अरे फटाके उडवा जोरात, सैतान तिथेच. आणि बाबासाहेब म्हणाले, ज्या क्षणाला सैतानाला लोकशाही नावाच्या देवीच्या आसनावरून बाहेर काढण्याचे सगळे मार्ग बंद होतात, ओरडण्याचे, ढोल वाजवण्याचे, फटाके उडवण्याचे, शिव्या करण्याचे जेव्हा सगळे मार्ग बंद होतात, तेव्हा स्फोट करून अख्खं मंदिरच उडवून देण्याची वेळ येते. ये कौन चला रहा है, किसके हाथ में क्या है, कौन बोलता है, किसको बोलता है, या सगळ्या गोष्टी असल्यामुळे सामान्य माणूस अस्वस्थ होते. तुम्ही कधी ते बघत नाही कारण तुम्ही मध्यमूनी आहात. ही अस्वस्थता काय? अरे श्वासाच्या हवेच्या एकेका कणासाठी तो अस्वस्थ आहे, कारण त्याच्या मालकीची हवा होती ती ऑक्सिजन पार्लर मध्ये गेलेली आहे. त्याच्या मालकीचं पाणी होतं ते बिस्लरी वॉटर झालेलं आहे. त्याच्या मालकीचा रस्ता होता तो टोल भैरवांनी व्यापून टाकलेला आहे. त्याच्या मालकीचे दवाखाने होते तिथे आता स्पेशालिस्ट कोणीतरी प्रायव्हेट आलेला आहे. जे जे इथल्या मालकाच्या माणसाच्या आंबीच्या मालकीचं होतं ते हळूहळू काढून घेतलं जातंय आणि देशातले 4 श्रीमंत माणसं पुन्हा पुन्हा श्रीमंत होत आहेत. त्यांचीच नावं श्रीमंताच्या यादीत येत आहेत. उठाव कोण करत नाही? पूर्वी मध्यमवर्ग उठाव करायचा, आता तो करत नाही. त्याला व्यवस्थेने काय सांगितलंय? तुझी अजून एक पगार वाढव. बकवास नाही करायचा. तुला पेन्शन पण चालू करू, तुझ्यासाठी अजून एक वेतन आहे मो, हालचाल नाही करायची. आणि त्याला ही स्वप्न खरी वाटायला लागलेली आहे. हम होंगे कामयाब, एक दिन अंबानी के खंदे को खंदा लगेंगे. आणि अंबानी येऊ देणार आहे काय तुम्हाला? अंबानी तुम्हाला त्याच्यावर मोठा होऊ देणार आहे का? काय टाटा होऊ देणार आहे का? बिर्ला होऊ देणार आहे? कोण तुम्हाला काय अदानी मोठा होऊ देणार आहे त्याच्यावर? भांडवलशाही स्वतःच्या खांद्याच्या वर दुसरा खांदा कधी जाऊ देत नाही, त्याचं मुंडकं कापतो. पण आपल्याला स्वप्न पडायला लागली, आम्ही वर जाणार वर जाणार. तुम्हाला ती कथा माहिती आहे काय? सर्कशीतल्या लग्न न झालेल्या गाढवाची माहिती आहे? कोणीतरी हात वर केलं. ठीक आहे. सर्कशीमध्ये ओझं उचलण्यासाठी हे गाढव असतं. आता सर्कशी बंद झालेले आहे, पण गाढव आहे. गाढव जेवढा सुंदर रस्ता काढतो ना तेवढा माणसाला काढताच येत नाही. डोंगरात रस्ता बांधताना गाढवाच्या पाठीवर चुन्याची उजी टाकतात, ते फाडतात आणि गाढव रस्ता
काढत काढत जातं, चुना सांडत सांडत जातो आणि तिथे इंजिनियर माणूस रस्ता तयार करतो. गाढव किती छान. आणि रस्ता करणारा माणूस रस्त्यात भ्रष्टाचार करतो. गाढव नाही करतो. बरोबर सांगतो. तर सर्कशीतली ओझी उचलण्यासाठी गाढवं असतात. सर्कस एका गावाहून दुसऱ्या गावाला निघाली, एका ठिकाणचं ओझं दुसऱ्या ओझं ती गाढवं कोपऱ्यात असतात. आणि सर्कशीत पहिला खेळ कोणता चालू होतो? कसरतीचा, झोकाळ्याचा. बरोबर आहे. सर्कस सुरू झाली की पहिला आयटम कोणता असतो? झोकाळ्याचा खेळ. जीव घेणारा खेळ असतो. हा झोकाळा सोडायचा, तो झोकाळा पकडायचा, दुसरीनं पाय पकडायचा पहिलीचा, असा एक जीव घेणं कसरत असते. ती कसरत सुरू होण्यापूर्वी त्या मुलीचा जो कॅप्टन असतो, आणि सर्कशीमध्ये कुरूप मुलगी कधीच नसते. सगळ्या ऐश्वर्या रायच्या बाप असतात. इतक्या सुंदर मुली असतात. सुंदर मुली